ते बोलतात ना की दुसऱ्याच्या सावलीखाली उभा राहिला तर स्वतःची सावली कधी तयार होत नाही, त्यासाठी स्वतः उन्हात उभा राहावं लागतं, तर आपली सावली तयार होते, तर आपली सावली तयार होते. त्यामुळे आपल्याला यशस्वी व्हायचं असेल तर स्वतःला मेहनत करावी लागेल. आणि ही मेहनत करत असताना, हा प्रवास करत असताना असंख्य अडचणी येतील. त्या अडचणींवर मात करून आपल्याला आपल्या ध्येयापर्यंत पोहोचायचं आहे. तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विश्वास, आपल्या विश्वास अकॅडमी ठाणे या तुमच्या कुटुंबात, तुमच्या परिवारात सहर्ष स्वागत करतो. तर आपण सुरू केलेलं आहे 10 कदम. ठीक आहे, गणिताची आणि मराठीची दोन्हीही सिरीज आपण सुरू केलेले आहेत. आता आपलं मराठीचं पहिलं लेक्चर आहे. काय मराठीच लयच मोठं झालं. तर मराठीचं आज पहिलं लेक्चर आहे. गणिताचं तुम्हाला पहिलं दिलेलं आहे. ठीक आहे, मराठीचं 3 वाजता तुम्हाला व्हिडिओ भेटेल. ठीक आहे, आणि जो गणिताचा आहे तो दुपारी 12 वाजता तुम्हाला भेटणार आहे. ठीक आहे, दुपारी 12 वाजता. याच्यामध्ये कन्सेप्ट पण असेल, ट्रिक पण असतील आणि जबरदस्त प्रश्न जे तुम्हाला विचारले जातात. आता सध्या मुंबईचा पेपर आहे त्यावर आहे. यानंतर ही सिरीज चालू राहील, पण येणारे जे काही एक्झाम असतील त्यांच्यासाठी अवेलेबल असणार आहे. चालेल, तर सुरुवात करूया. आज आपण मराठीचं लेक्चर आहे. तर पहिलाच प्रश्न आहे तुमच्या स्क्रीनच्या समोर. बघा, प्रत्येक प्रश्न आहे तुमच्या एक्झामला आलेले प्रश्न आहेत, त्याच्यावर आपण हे काय बनवलेलं आहे, PYQ बनवलेले आहेत. आणि जे खरंच विचारले जातील अशा प्रश्नांवर आपण काय करणार आहे, चर्चा करणार आहे. चालेल, तर जास्त वेळ न घेता, जास्त चर्चा न करता आपण काय करूया, प्रश्नाला सुरुवात. बघा, पहिलाच प्रश्न आहे. प्रश्नामध्ये काय म्हणलं की मुखातून निघणाऱ्या मूलध्वनीला काय म्हणतात. मुखातून निघणारा मूलध्वनी. आता पोराला मूलध्वनी हाच माहित नाही, बरोबर आहे. जसं एखाद्याचं नाव असेल, जसं तुला आवडते, काय आवडते, पिल्लू आवडते, बरोबर आहे. तू प्रेमाने म्हणत असतील किंवा तुला म्हणत असेल, बरोबर आहे. मग याच्यामधला मी पी घेतला, काय घेतला, पी घेतला. या पी ची मी फोड करू शकतो काय, पी अधिक रसवई दिले तर रसवई, बरोबर आहे. आता या पी ची फोड झाली, आता या प ला हलंत करावं लागेल. आता या प चे फोड होईल का, या ई ची फोड होईल का, होणार नाही. मग हे काय आहेत, मूलध्वनी आहेत. काय आहेत, मूलध्वनी आहेत, बरोबर आहे. त्यांनी काय विचारलं की मुखातून निघणाऱ्या मूलध्वनीला काय म्हणतात. तर मुखातून निघणारा जो काही मूलध्वनी असतो त्याला काय म्हणतात, वर्ण म्हणतात. बघा, प काय आहे, वर्ण आहे. तू म्हणशील व्यंजन आहे, पण तो काय आहे, वर्णच आहे, बरोबर आहे. बघायची व्याख्या की आपल्या मुखावाटे, आपल्या थोबाडावाटे, आपल्या तोंडावाटे निघणारे जे काही मूळ ध्वनी आहेत त्यांना काय म्हणतात, वर्ण म्हणतात, बरोबर आहे. आता हे जेव्हा आपण मुखातून एखादा शब्द बोलतो, मुखातून एखादं वर्ड बोलतो, एखादं वाक्य म्हणतो, किंवा तुझ्या भाषेत तू 143 म्हणतो लय जणांना, बरोबर आहे. मग ते काही कारणास्तव विरून जातात, बरोबर आहे. तिला तुझ्यापेक्षा चांगला भेटला की तू तुझ्याशी बोलत नाही, आलं का लक्षात. हा भेटतोच तिला, बरोबर आहे. ते हुशार प्राणी आहे, आलं का लक्षात. तू उभं तिकडे राहिलास तर असं असतंय, बरोबर आहे. काही मनावर घेऊ नका, अनुभवानुसार बोलतो, आलं लक्षात. बाकी मनावर कोणी जास्त घेऊ नये, बरोबर आहे. मग व्याख्या काय करता येईल, आपल्या मुखावाटे, आपल्या थोबाडावाटे, आपल्या तोंडावाटे निघणारे जे काही ध्वनी आहेत, त्याला काय म्हणतात, वर्ण म्हणतात, बरोबर आहे. ते हवेत विरून जाऊ नयेत, नाहीसे होऊ नयेत, म्हणून आपण ते चिन्हांच्या साह्याने काय करत असतो, लिहून ठेवत असतो, बरोबर आहे. चिन्हांच्या साह्याने काय करत असतो, लिहून ठेवत असतो. चालेल, पहिला प्रश्न होता. दुसरा प्रश्न काय म्हणतो पहा, काय म्हणणं आहे की शब्दाच्या एकूण किती जाती आहेत. बघा, हा प्रश्न खूप जिल्ह्याला विचारलेला आहे आणि खूप सोपा प्रश्न आहे. आता पण 2024 ला जे पेपर झाले त्याच्यामध्ये मी हा प्रश्न विचारलेला आहे की शब्दाच्या एकूण जाती किती. तर शब्दाच्या एकूण जाती किती आहेत, 8 आहेत, बरोबर आहे. आता याच्यावर सर एवढा सोपा प्रश्न घेतला असतो तर आहे बघा, शब्दाच्या जाती, शब्दाच्या एकूण जाती आहेत, जाती किती आहेत, 8 आहेत. किती आहेत, जाती 8 आहेत. कोणकोणत्या, याचे 2 प्रकार पडतात, बरोबर आहे. एक विकारी आणि एक अविकारी, बरोबर आहे, अविकारी. ठीक आहे. मग विकारी मध्ये किती जाती आहेत, 4 आहेत. अविकारी मध्ये किती आहेत, 4 आहेत. मग याच्यामध्ये काय येतात, नाम येते, बरोबर आहे. सर्वनाम येते, सर्वनाम. त्यानंतर विशेषण, विशेषण आणि क्रियापद काय येते, क्रियापद, बरोबर आहे. काय येते, क्रियापद. अक्षर थोडं समजून घ्या. दुसरं काय येते, क्रियापद येते, दिसतंय ना. ठीक आहे. बघा, पुढचं आहे, पुढच्या 4 जाती आहेत, बरोबर आहे. ह्या का असतात, अविकारी असतात. का असतात, अविकारी. ह्या 4 जाती आहेत, बरोबर आहे. ह्या काय आहेत, विकारी जाती आहेत. काय आहेत, विकारी जाती आहेत, बरोबर आहे. त्यानंतर बघा, ही येते क्रिया विशेषण अव्यय, बरोबर आहे. क्रिया शॉर्टकट मध्ये लिहितो, क्रिया विशेषण अव्यय, उभयनव्य अव्यय, केवल प्रयोगी अव्यय,
क्रिया विशेषण अव्यय, उभयनवी अव्यय, ठीक आहे. याच्या आधी येते शब्दयोगी आणि केवळ प्रयोगी अव्यय शेवटी येते. बरोबर आहे. शब्दयोगी, बरोबर आहे. शब्दयोगी आणि केवळ प्रयोगी, बरोबर आहे. केवळ प्रयोगी. तुम्ही बाकीचे समजून घ्या. आता बघा, याच्यावर अजून एक तुम्हाला प्रश्न मी कव्हर करतो, तो म्हणजे 3 स्टार प्रश्न तुम्ही करू शकताय. बरोबर आहे. बघा, शब्दाच्या जाती, शब्दाच्या जाती जाती या MPSC ने हा प्रश्न विचारला होता. ह्या त्याच्या कार्यावरून ठरतात. कशावरून? कार्यावरून ठरतात. बरोबर आहे. मग शब्दाच्या जाती किती आहेत? 8 आहेत. त्या 8 जाती कशावरून पडतात? तर शब्दाच्या कार्यावरून. म्हणजे एक शब्द एखाद्या वाक्यामध्ये, एखाद्या स्टेटमेंटमध्ये 8 प्रकारे कार्य करू शकतो. कधी तो नामाचं कार्य करेल, कधी तो सर्वनामाचं कार्य करेल, कधी तो क्रियाविशेषणाचं कार्य करेल, कधी तो क्रियापदाचं कार्य करेल, कधी तो क्रियाविशेषण अव्ययाचं, कधी तो उभयनवी अव्ययाचं, कधी तो शब्दयोगी अव्ययाचं, कधी तो केवळ प्रयोगी अव्ययाचं. असं तो एका शब्द असतो, तो एका वाक्यामध्ये किंवा एका ह्याच्यामध्ये 8 प्रकारे कार्य करू शकतो. म्हणून शब्दाच्या जाती ह्या कशावरून पडतात? त्याच्या कार्यावरून पडतात. आलं लक्षात? तर हे 9 आहेत. 9 काय आहेत? आज कुठं असतंय का म्हणावं? 9 काय आहेत? 9 सर्वनामे आहेत. मी तू तो हा जो कोण काय आपण स्वतः. मी तू तो हा जो कोण काय आपण स्वतः. पुढे काय? 7 काय सांगायचं? काय नाही. 6 सर्वनाम, प्रकार, मूळ प्रकार आणि एकूण सर्वनाम. ठीक आहे. चला पुढे जाऊ. पुढचा बघा. खालील बघा, हे सीसॅट लेवलचे जसे प्रश्न आहेत, या टाईपचे प्रश्न तुम्हाला विचारले जाऊ शकतात. म्हणून बघा, सर्व काही गोष्टींचा विचार करून याच्यासाठी खूप टाइम गेला. मला रात्रीचा दिवस करावा लागला तरी चालेल, पण महाराष्ट्राचे कोणताही पोरगा याच्यापासून वंचित राहायला नाही पाहिजे. अपेक्षा फक्त एवढीच आहे, ही जी सिरीज आहे ही चांगली पुढे चालावी म्हणून तुम्ही जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा. जसं रोज सकाळी उठून बरोबर आहे, ज्या वाराचा स्टेटस ठेवताय, ज्या देवाचा स्टेटस ठेवताय, तर आपलाही एखाद्या व्हिडिओचा स्टेटस ठेवला तर चांगला आहे. जशी तुमची इच्छा, बाकी काय नाही. आणि लक्षात पुढे बघा काय म्हणतो की खालीलपैकी व्याकरण दृष्ट्या बरोबर वाक्य कोणतं? काय म्हणलं? व्याकरण दृष्ट्या बरोबर वाक्य. पहिला बघा, लिंग भेदानुसार नामाच्या रूपात बदल होतो. ओके. दुसरं दिलं वचन भेदानुसार. बघा, लिंग आणि वचन भेदानुसार नामाच्या रूपात बदल होतो. बघा, फक्त अ बरोबर, अ ब चूक, फक्त 2 बरोबर, अ ब 2, आणि 1 आणि 2 बरोबर. याचं उत्तर आहे 1 आणि 2 बरोबर. ठाणे ग्रामीण 2023 ला विचारलेला प्रश्न आहे. काय म्हणलं बघा, लिंग भेदानुसार नामात बदल होतो आणि वचन भेदानुसार नामात बदल होतो. आलं लक्षात? आता बघा, आता नामामध्ये बदल कशामुळे होतो बघा. जसं बघा, इथं दिलं यांनी लिंग. ओके, मी लिहिलं इथं लिंग. पुढचं लिहिलं वचन. बरोबर आहे. बघा, लिंग, वचन, पुढे आहे तुमचं विभक्ती, काल आणि अर्थ. बरोबर आहे. अर्थ. काय म्हणलं? लिंग, वचन, विभक्ती, काल आणि अर्थ यामुळे नामाच्या रूपात बघा, या सर्वांमुळे नामाच्या रूपात बदल होतो. नामाच्या रूपात काय होतो? बदल होतो. लिंग, विभक्ती, काल, अर्थ या सर्वांमुळे नामाच्या रूपात काय होतो? बदल होतो. म्हणून त्याला काय म्हणतात? विकारी म्हणतात. म्हणून त्याला विकारी असे म्हणतात. ठीक आहे. म्हणून त्याला काय म्हणतात? विकारी असे म्हणतात. लक्षात? म्हणून त्याला काय म्हणतात? विकारी असे म्हणतात किंवा विकारी शब्द असे म्हणतात. असं म्हणलं तरी चालेल. विकारी शब्द असे म्हणतात. विकारी शब्द असे म्हणतात. ठीक आहे. लक्षात? दोन्ही पण स्टेटमेंट तुमच्या लक्षात आल्या असतील. ठीक आहे. याची पीडीएफ आपल्या ऍप्लिकेशनवर टाकलेली आहे. बरोबर. फ्री पीडीएफ मध्ये गेलात की पीडीएफ मध्ये गेल्यावर तुम्हाला 10 का दम दिसेल. ठीक आहे, दाखवून देतो तुम्हाला. हा आपलं ऍप्लिकेशन असेल. इथं ऍप ओपन केलं की इथं फ्री कोर्सेस आहेत. ठीक आहे. इथं पीडीएफ आणि फ्री कोर्स
फ्री कोर्समध्ये अंकगणिताची संपूर्ण बॅच दिलेली. बघा इथं रेकॉर्डेड मध्ये जा. रेकॉर्डेड मध्ये गेल्यावर बघा पोलीस भरती 2024 आता जे पेपर झाले त्याचे पेपर टाकलेले. त्यानंतर खाली 10 का दम आहे, बरोबर आहे, त्याच्यात व्हिडिओ आहे, त्याच्यात व्हिडिओ टाकलेला आहे. ठीक आहे, तो बघू शकता एक अंकगणिताचा. आलं लक्षात. त्यानंतर तुम्ही इथं पीडीएफ मध्ये गेलात की पीडीएफ मध्ये रेकॉर्डेड मध्ये जा. बघा इथं 10 का दम सिरीज, ठीक आहे, फोल्डर भेटेल. त्या फोल्डर मध्ये गेल्यावर तुम्हाला त्या फोल्डर मध्ये गेल्यावर तुम्हाला 10 का दम दिसेल. आलं लक्षात. हे सर्व सिस्टीम वाईज करून ठेवलेलं आहे, कारण कुठल्याही विद्यार्थ्याला अडचण यायला नको. युट्यूबला कसं रोज लेक्चर होतात, रोज काहीतरी अडचण येते, कोणता नवीनच व्हिडिओ येतो, त्यामुळे शोधायला तुम्हाला टाइम जातो. ऍप्लिकेशन डाउनलोड करून ठेवा, प्रत्येक व्हिडिओ तिथं सुद्धा अपलोड होईल. पुढे जाऊ. बघा सम्राट या शब्दाचा स्त्रीलिंगी रूप कोणते, बरोबर आहे. 2023 मध्ये विचारलेला प्रश्न आहे. सम्राटिनी, सम्राट, सम्राज्ञी आणि यापैकी नाही. सम्राट या शब्दाचं स्त्रीलिंगी रूप काय असणार आहे, बरोबर आहे. आता बघा सम्राट याचं स्त्रीलिंगी रूप काय असणार आहे. पर्याय क्रमांक 3 सम्राज्ञी काय असणार आहे, सम्राज्ञी. का, याचं कारण पण माहिती पाहिजे, बरोबर आहे. हा बघा काय आहे. बघा सम्राट, सम्राट याचं स्त्रीलिंगी रूप काय होतं, सम्राज्ञी होतं, सम्राज्ञी होतो. आलं लक्षात. बघा आता हा जो शब्द कुठून आलेला आहे, बघा शब्दाचे जे काही आहेत, बरोबर आहे, तुम्हाला संस्कृत मधून आलेले, इतर भाषेतून आलेले, बरोबर आहे. जसं संस्कृत मधून मधून मराठीत आलेले आलेले शब्दांचे स्त्रीलिंगी रूप, बरोबर आहे, स्त्रीलिंगी रूप इकारांत बनते. काय, दीर्घ इकारांत, इकारांत असं लिहा, कारांत, इकारांत बनते, बरोबर आहे. इकारांत काय होते, बनत असते. कुठून आला सम्राट हा शब्द, कुठून आला, संस्कृत मधून कुठं आला, मराठीत आलेला आहे, आणि त्याचं काय बनते, इकारांत बनते, बरोबर आहे. जसं आता आपल्याला घेतलेलं आहे बघा, जसं सम्राट, बरोबर आहे, सम्राट संस्कृत मधून आलेले आहे, इकारांत बनवायचा आहे, मग सम्राज्ञी होईल, सम्राज्ञी होईल. ठीक आहे, बघा दीर्घ ई, इथं काय लागला बघा, दीर्घ ई. ठीक आहे, जसं बघा श्रीमंत, काय, श्रीमंत, बरोबर आहे. पुढचं घेतलं राजा, बरोबर आहे, राजा. हे दोन शब्द आहेत. बघा सम्राट संस्कृत मधून आला, श्रीमंत संस्कृत मधून आला, सॉरी श्रीमंत नाही, श्रीमान आणि राज, बरोबर आहे. राज नाही, राजा, राज नाही, राजा. ठीक आहे, बघा सम्राट, श्रीमान आणि राजा, बरोबर आहे. हा मग श्रीमानचं काय होतो, श्रीमंती, काय, श्रीमानचं काय होतो, श्रीमंती. आणि राजाचं काय होतो, राज्ञी, बरोबर आहे, राज्ञी. राजाचं काय होतो, राज्ञी होतो. आलं लक्षात. हे काय आहे, सर्व तुमचं संस्कृत मधून आलेले शब्द, त्यांचं जर आपण स्त्रीलिंगी रूप केलं तर ते काय होते, दीर्घ इकारांत होते. हे पॉइंट तुम्ही काय करा, लक्षात ठेवा. लक्षात. चला पुढचं काय म्हणते बघा, खालीलपैकी अनेक वचनी शब्द ओळखा. अनेक वचनी शब्द ओळखायचा आहे. ठीक आहे, बघा गळा, शाळा, मळा आणि पोळा, बरोबर आहे. मग याचं काय करायचं, बरोबर. आता बघा आपल्याला काय विचारलं त्यांनी, खालीलपैकी अनेक वचनी शब्द ओळखा. काय ओळखा, अनेक वचनी शब्द ओळखा. आता बघा इथं आहे गळा, शाळा, मळा आणि पोळा. जर यांचं सर्वांचं शेवटी जे शेवट झालेला आहे तो कशाने झालेला आहे, आकारांताने झालेला आहे, बरोबर आहे. आकारांताने झालेला शेवट आहे, आकारांताने शेवट झालेला आहे. सर्व बघा बघा ळा, ळा, ळा आणि ळा. जेव्हा ळाची फोड करतो तेव्हा काय येतो, आ येतो, बरोबर आहे. मग इथं आपल्या लक्षात येते की आकारांत पुल्लिंगी नामाचे अनेक वचन एकारांत बनते, एकारांत
एकारांत बनते, एकारांत बनते. हा नियम आहे, प्रत्येकाने वाचला असता. बरोबर आहे. काय म्हणते? एकारांत बनते. काय बनणार आहे? एकारांत बनणार आहे. कोणतं? की आकारांत शब्दाचे स्त्रीलिंगी रूप काय बनत असते? एकारांत बनत असते. 2 मिनिटं थांबा. ठीक आहे. उघडा. ठीक आहे. हा काय बनत असते? एकारांत बनत असते. ठीक आहे. मग बघा आता एकारांत बनते, पण बघा जसं आपण इथं बघितलं, उदाहरणार्थ घेऊ म्हणजे तुमच्या जास्त लक्षात येईल. जर मी घेतला की गळा हा शब्द घेतला, गळा जो इथे दिलेला आहे गळा, याचं काय बनेल? गळे बनणार आहे. काय बनणार आहे? गळे बनणार आहेत. ल तसाच राहणार आहे. ठीक आहे. जसं आपण एक पुढचा शब्द दिलाय मळा, बरोबर आहे. मळा हा शब्द दिला आहे, याचं काय बनणार आहे? मळे बनणार आहे. काय बनणार आहे? मळे बनणार आहे. पुढचा एक शब्द बघितला तर आपल्याला दिलंय शेवटचा पोळा, बरोबर आहे. पोळा हा शब्द दिलेला आहे, त्याचं काय बनणार आहे? पोळे बनणार आहे. काय बनणार आहे? पोळे बनणार. ओके. तिन्ही शब्द आपल्या लक्षात आलेले आहेत. ठीक आहे. पण बघा आता आपल्याला इथं एक अजून शब्द आहे, तो म्हणजे शाळा, बरोबर आहे. शाळा या शब्दाचं अनेक वचन शाळाच राहते. काय राहते? शाळाच राहते. कारण एक शाळा असेल तरी शाळाच, अनेक शाळा असतील तरी पण त्याला काय म्हणतात? शाळाच म्हणतात. मला सांगा, शाळा एक असो किंवा अनेक असो त्याला शाळाच म्हणलं जातं. म्हणून हा जो आहे हा काय आहे? अपवाद आहे. काय आहे? अपवाद आहे. काय असणार आहे? अपवाद असणार आहे. आलं लक्षात? मग हे 3 शब्द आहेत. आपल्याला हे नियम लक्षात ठेवायचा आहे की आकारांत शेवट होतो, बरोबर. म्हणजे आकारांत पुल्लिंग नामाचे अनेक वचन हे एकारांत होत असते, एकारांत बनत असते. जसं गळाचा गळे, मळाचा मळे, पोळ्याचा पोळे, बरोबर आहे. पण शाळा हा जो आहे हा अपवाद आहे. शाळाचा अनेक वचन काय राहते? शाळाच राहत असते. पुढे जाऊ. पुढचं बघ. कुंकू या शब्दाचे सामान्य रूप काय असणार आहे? बघा खूपदा हा प्रश्न सुद्धा विचारलेला आहे. कुंकू, बरोबर. ते एक अशोक सराफचं पिक्चर होतं, थांब सौदामिनी तुला कुंकू लावतो. लय भारी पिक्चर होतं. काय डबल रोल दाखवलेला आहे. मग याचं काय होतं? कुंकूचं बघा आता कुंकवा आणि कुंकुवा आणि कुंकू, कुंकुवी, बघा याचा काय होतो? कुंकवा होतो. कुंकूचं सामान्य रूप काय होतो? कुंकुवा होत असतो. काय होत असतो? कुंकुवा होत असतो. बघा काही उकारांत, आता हे काय कुंकू, हे काय आहे? बघा शेवट ऊने झालेला आहे, बरोबर. शेवट ऊने झालेला आहे. कशाने? ऊने झालेला आहे. मग काही उकारांत नपुसकलिंगी नामाचे सामान्य रूप वाकारांत बनते. हा नियम लक्षात ठेवा. काय म्हणलं? काही उकारांत, बरोबर आहे. उकारांत नामाचे सामान्य रूप हे काय बनत असते? वाकारांत बनत असते. काय बनत असते? वाकारांत बनत असते. मग कुंकू आहे त्याचं सामान्य रूप काय बनणार आहे? कुंकुवा बनणार आहे. जसं बघा कुंकू, बरोबर आहे. कुंकू, कुंकू उ आलेला आहे, याचं सामान्य रूप काय बनणार आहे? कुंकुवा बनणार आहे, बरोबर आहे. कुंकुवा हे काय बनेल? त्याचं सामान्य रूप बनणार आहे कुंकुवा. दुसरं एक याच्यामध्ये घेतलं तर अजून एक याच्यामध्ये शब्द येतो, तो म्हणजे काय माहितीये का? तो म्हणजे जर आपण बघितला तर बघा एक गळू हा शब्द आहे, बरोबर आहे. गळू, बरोबर आहे. गळू हा एक शब्द आहे, बरोबर आहे. त्याचा काय होतो? गळूचा गळवा, गळवाचा, गळूचा कुंकू आणि गळू आहे. गळवाचा बरोबर आहे. गळवाचा होतो, बरोबर आहे. गळवाचा होतो. हे दोन्ही शब्द आहेत, महत्वाचे आहेत. याला स्टार करून ठेवा. दोन्हीपैकी एक तुम्हाला कोणतंही विचारलं जाईल येणाऱ्या एक्झाम मध्ये. उकारांत नामाचे सामान्य रूप, बरोबर. हे काय आहेत? पण नपुसकलिंगी. काय आहेत? नपुसकलिंगी. उकारांत नपुसकलिंगी नामाचे सामान्य रूप, उकारांत नपुसकलिंगी. बघा कुंकू, त्याचं लिंग सांगता येते काही येत नाही, ते कुंकू. बरोबर. गळू, ते गळू. तो गळू म्हणतो का? तो कुंकू म्हणतो पण ते म्हणता नसतं. हे काय? नपुसकलिंगी. उकारांत काही, सर्व म्हणलं का नाही, काही उकारांत नपुसकलिंगी नावाचे सामान्य रूप वाकारांत बनत असते. पुढे जाऊ. बघा मी स्वतः सर्व कामे करून केली अधोरेखित शब्दाच्या, मी स्वतः
बघा वाक्य नेहमी स्वतःवर घ्या, बरोबर. आपल्याला भरपूर काय होते, स्वतः हे इकडे बी येते इकडे बी येते. मी स्वतः, काय म्हणलं त्यांनी, मी स्वतः कामे केली, म्हणजे कोणी, मी स्वतः कामे केली. आलं का लक्षात, काय केली, मी स्वतः कामे केली, म्हणजे मी, आपण 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 म्हणजे मी स्वतः कामं केलेली आहेत. मग जेव्हा स्वतःवर येते तेव्हा ते आत्मवाचक नाम नसते, तेव्हा ते आत्मवाचक सर्वनाम असते. तेव्हा ते काय असते, आत्मवाचक सर्वनाम असते. आपल्या स्वतःवर जेव्हा येते ते काय असते, आत्मवाचक असणार आहे. आलं लक्षात. हा, त्याला काय म्हणतात, आत्मवाचक म्हणतात. बघा, आपण स्वतः हा शब्द जेव्हा आपण आपल्यावर येतो तेव्हा ते आत्मवाचक असतं, बरोबर आहे. आत्मवाचक असतं, काय असते, आत्मवाचक असतं, बरोबर आहे. मग दिलेल्या वाक्यातील जेव्हा स्वतः हे आत्मवाचक आपल्यावर येतं तेव्हा त्याला आत्मवाचक सर्वनाम म्हणतात. काय म्हणतात, आत्मवाचक सर्वनाम म्हणतात. किंवा बघा, याची दोन नावं आहेत, आत्मवाचक सर्वनाम, सर्वनाम, किंवा किंवा याचं दुसरं एक नाव आहे, ते भरपूर जणांना माहित नसेल, बरोबर आहे. याला स्वतःवाचक सर्वनाम असं सुद्धा म्हणतात. काय, स्वतः वाचक सर्वनाम असंही म्हणतात. ही दोन नावं लक्षात ठेवा, ठीक आहे. बाकी संबंधी संबंधी नाम नसते, संबंधी सर्वनाम असते. दर्शक सर्वनाम म्हणजे दर्शवला जातो, बरोबर. संबंध म्हणजे मी, ती, तो, हा, नाही तो नाही, जे, ते, हे, ते, बरोबर आहे. जर पाऊस आला तर मी नाच करेल, डिंगी टाका डिंगी टिका, तसं. दर्शक म्हणजे दर्शवला, हा काय आहे, हा काय, तू म्हणशील पेन आहे, अबे गऱ्या हा काय आहे, बरोबर आहे. जसं हा ग्लास नदीच्या काठी, मी हा ग्लास म्हणलं ना, चालू हा ग्लास नदीच्या काठी, बरोबर आहे. हा गाव नदीच्या काठी, म्हणजे जो गाव आहे तो नदीच्या काठी आहे. हा गाव नदीच्या काठी असं म्हणलं मी. आलं का लक्षात, शब्दाचा अर्थ घेऊ नको. चल इकडे जाऊ, सर्वनाम संपलेले आहे. बघा, कडू कारले, हुशार मुलगा, सुंदर मुलगी, सुंदर फुलं. आता बघा, हे सर्व शब्द मी लिहून घेतो. बघा, कडू कारले काय आहे, कडू कारले, हा हा, किती मस्त वाटते कारल्याची भाजी खायला. हुशार, हुशार कोण आहेत, मुलगा आहे, हा हा, मुलगा आहे, ठीक आहे. आणि पुढे म्हणला सुंदर, काय असतं, बघ, फुल असतं रे भाऊ. तू सुंदर कोणाला म्हणतो ते तुला माहित आहे, बरोबर आहे. हा, म्हणून तुझा रिझल्ट आईना चालला. आलं का लक्षात. सुंदर काय असतो, फुल असतो. तू कोणाला सुंदर म्हणायला, तूच ठरव. आलं का लक्षात. मग मला कमेंट कर की कोणाला म्हणायला असतो. हा, मला सांगा, कारले आहे, हे काय आहे, कारले आहे, कारले, पण कसं आहे, कडू आहे. हा काय आहे, कडू हा काय आहे, त्याचा गुण आहे, बरोबर, गुण आहे. मुलगा आहे, मुलगा, पण कसा आहे, हुशार आहे. हुशार हा काय आहे, त्या मुलाचा गुण आहे, मुलाचा गुण आहे. फुल आहे, फुल, पण कसं आहे, सुंदर आहे. सुंदर हे काय आहे, त्याचं गुण आहे. फुलाचं काय आहे, गुण आहे. मला सांगा, सार्वनामिक विशेषण, गुण विशेषण, मग याचं उत्तर काय असणार आहे, याचं उत्तर असणार आहे गुण विशेषण. काय असणार आहे, गुण विशेषण. काय असणार आहे, गुण विशेषण असणार आहे. आलं का रे लक्षात, काय असणार आहे, गुणविशेषण, बरोबर आहे. बघा, एखाद्या नामाचं जे काही विशेष माहिती सांगणार ते कशाचं काम करते, गुणाचं काम करत असते, म्हणून ते काय होत असते, गुणविशेषण, बरोबर. एखाद्या नामाबद्दल विशेष माहिती सांगणारा जो काही नाम असते किंवा विशेष नाम असते, काही असते, ते जर एखाद्या गुणाचं त्याच्यामध्ये असणारे जे काही गुण आहेत ते जर आपल्याला इंडिकेट करत असेल तर त्याला गुणविशेषण म्हणलं जातं, ठीक आहे. पुढे जाऊ. पुढचा प्रश्न बघा काय, बघा, आई मुलाला काय म्हणली, काहीतरी म्हणली असेल बा. बघा, आई मुलाला हसवते, अरे वा, आई मुलगा हसतोय. आता हे बदललं, आईच्या जागी कोण आली, आईच्या जागी तुझी बायको आली, दुसरी कोण आली, तुझी मैत्रीण आली, दुसरी कोण आली, तू गर्लफ्रेंड आली, दुसरी कोण आली, तू पिल्लू आली, काहीतरी आली वा, बरोबर आहे. ती काय करायची, तुला हसवायला, बरोबर आहे, हसवली, बरोबर. तू म्हणला ती हसली आणि फसली, तसं नाही, ती हसली, तू पुढे बोल ना, मी आता ऑनलाईन आहे, तू काही करू शकतो, बरोबर आहे. ऑब्जेक्शन घेऊ शकतो, चॅनेल बी बंद पाडू शकतो. मग इकडे पाहिजे बघा, हा प्रश्न अधिक वेळा विचारलेला आहे. आईने हसली, आईने हसवली, ठीक आहे, हसवली तर हसवलं, आता काय करा. बघा, ते म्हणते संयुक्त आहे, संयुक्त क्रियापद, सिद्ध क्रियापद, करणरूप क्रियापद, प्रायोजक क्रियापद. आता लक्षात ठेव, याचं उत्तर असते प्रायोजक क्रियापद, बरोबर आहे. आता हे तुला सांगतो पाय, बघा, जसं जसं तुला तुला तुझ्या
तुझ्या पिल्लूने घास भरवला. आहा, किती बरं वाटलं. फक्त फील कर. भरवलं भरवलं ना तुला ती. तू बरसच करत नाही तर काय भरवलं. ठीक आहे. मला सांग आता, तू तुझ्या हाताने खाल्लं का? नाही. तू कोणाच्या हातातून खायला? बरोबर, ती इकडे खाल्ली इकडे खाल्ली तिला भरवायली. येणे तू खायला, हा हा, किती मस्त लागते असं. खाऊ दे. बरोबर. हा, तुला कोण भरवतं? तुला तूही भरवते. तुला कोण भरवते? तुला ती भरवते. तुला कसं वाटते ते तुलाच माहिती, मला नको सांगू. तर तुला घास भरवला, भरवलं बरोबर आहे. तू स्वतः भरलवलं का? नाही. जसं आईने मुलाला हसवलं, मुलगा स्वतः असेल नाही, आईने हसवलं बरोबर आहे. हा, जसं तुला तुला तिने खड्ड्यात ढकललं, खड्ड्यात ढकललं आणि तू गेलास. प्रेमाने ढकललं, तुला तिने खड्ड्यात ढकललं. तू स्वतःच पडला का? नाही, तिने ढकललं. मग काय याची व्याख्या काय? आता व्याख्या सांगण्याची गरज नाही. प्रायोजक म्हणजे काय? करता काय करायला? दुसऱ्याकडून क्रिया करून घेतो. करता काय करतो? दुसऱ्याकडून क्रिया करून घेतो. ती का असते? नेहमी प्रायोजक क्रियापद असते. आणि करता जेव्हा स्वतः क्रिया करतो, इथं आलं असतं मुलगा स्वतः असतो, शक्य क्रियापद बरोबर आहे. तू स्वतः जेवण करतो, तू स्वतः जेवण करतो, तू स्वतःच्या हाताने खायला लागला, दुसऱ्याकडून क्रिया करून नाही घ्यायला, तू स्वतः क्रिया करतो, ते शक्य क्रियापद बरोबर आहे. जसं तू खड्ड्यात पडला, बरोबर आहे, गटारी आलेली आहे, पडला खड्ड्यात. आलं लक्षात? तर तसं असते ते. पुढे जाऊ. पुढचा आहे, खालीलपैकी विकारी शब्द नसणारा पर्याय कोणता? आणि 2024 मध्ये विचारलेला आहे. कोणत्या? रत्नागिरी जिल्ह्याला विचारलेला प्रश्न आहे. बरोबर, त्यांनी काय विचारलं? खालीलपैकी विकारी शब्द नसणारा पर्याय. विकारी शब्द नसणारा पर्याय हा प्रश्न आलेला आहे. तुम्ही काढून बघा. मी बघितला होता, कारण रत्नागिरीमध्ये आपला एक विद्यार्थी होता, आपल्या क्लासमध्ये गणिताची बॅच घेतली होती. टॉपला आहे तो बरोबर. 87 लेखिका, 87 का 89 ची लेखी मारली, 47 ग्राउंड टॉपला आहे भाऊ. बरोबर आहे. रत्नागिरी पोलीस ताणत नाही घ्यायचा, गणित आउट ऑफच मारलं. खालीलपैकी विकारी, बरोबर आहे, विकारी जात. नाम विकारी आहे, क्रिया विशेषण विकारी आहे का? आहे. सर्वनाम, आता मला सांग, क्रिया विशेषण जात आहे का? त्यांनी काय म्हणलं? विकारी शब्द नसणारा पर्याय ओळख. काय म्हणलं? विकारी शब्द नसणारा पर्याय ओळख. विकारी शब्द नसणारा, विकारी शब्द नसणारा बरोबर. आता आता क्रिया विशेषण, क्रिया विशेषण बरोबर आहे. कदाचित त्याच्यामध्ये काहीतरी मिस्टेक असू शकते. क्रिया विशेषण बरोबर. आता इथं काय पाहिजे होतं? क्रिया विशेषण नव्हती द्यायला, म्हणजे विशेषण द्यायला, पण दिला असेल बा, असेल क्रिया विशेषण. पण आणि त्यांनी काय म्हणलं? विकारी नसणारे बरोबर आहे. हे सर्व काय आहेत? विकारी आहेत. मग क्रिया विशेषण नसणार, अविकारी जात कोणती आहे? क्रिया विशेषण अव्यय. कारण शब्दाच्या अविकारी जाती आताच बघितल्या. अविकारी, अविकारी जाती किती आहेत? अविकारी जाती 4 आहेत बरोबर आहे. पहिली आहे तुमची, आताच बघा निघतच आपण लिहिल्या. कुठे गेला? पहिलाच प्रश्न आपण बघितला, कुठे गेला? हा बरोबर. क्रिया विशेषण अव्यय, शब्दयोगी उभयनवी अव्यय, शब्दयोगी अव्यय, केवळ प्रयोगी अव्यय बरोबर आहे. या 4 जाती आपण बघितलेल्या आहेत. ठीक आहे. मग या 4 जाती, मग त्यांनी विकारी नसणाऱ्या या 4 जर काय आहेत? अविकारी आहेत बरोबर आहे. मग विकारी काय आहेत? विकारी काय आहेत? विकारी आहेत नाम, सर्वनाम, नाम, सर्वनाम, विशेषण, विशेषण आणि क्रियापद, आणि क्रियापद. आलं लक्षात? हे काय आहेत? विकारी आहेत. मग विकारी नसणारी ही एकच आहे, ही अविकारी आहे, म्हणून त्याचं उत्तर काय असणार आहे? क्रिया विशेषण अव्यय. ठीक आहे. तर हे होतं आजचा प्रश्न. ठीक आहे. बघा, गणिताची बॅच आपली टोटल झालेली आहे. टोटल याच्यामध्ये 35 टॉपिक झालेले. अजून 1-2 टॉपिक याच्यामध्ये ऍड होतील. टोटल आजपर्यंत महाराष्ट्रामध्ये असं एक बी क्लास नाही. टोटल 6 महिने बॅच चालवली आणि परिपूर्ण बॅच करून दिलेली आहे. ठीक आहे. एक रेकॉर्डेड बॅच पण आहे, एक लाईव्ह पण आहे. असे दोघांची एकत्र करून एक टॉपिकवर 100-100, 200 उदाहरणाची प्रॅक्टिस तुमची
होते. ज्याला घ्यायची असेल तर आपला नंबर आहे, हे ऍप्लिकेशन आहे विश्वास अकॅडमी ऍप, सर्च करा भेटेल. ठीक आहे, हा नंबर आहे 7738777366. या नंबरवर तुम्हाला जर नाही भेटलं तर मला कॉल करू शकता किंवा मेसेज करू शकता. ठीक आहे, हा होता आजचा आपला 10 का दम म्हणजे मराठी व्याकरण. काय होतं? मराठी व्याकरण. ठीक आहे, मराठी व्याकरण 10 का दम कसं वाटलं मला कमेंट मध्ये नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा. भेटू परत याच ठिकाणी आपण नवीन काही प्रश्न घेऊन. यावेळी 10 का दम मधलेच प्रश्न येणार आहेत. थांबतो. वंदे मातरम.